महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे विदर्भ मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते। जेव्हा ते या भागात आले तर मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यासह पाऊस आला, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि ते संभाजीनगरमध्ये गेले। त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना घेरलं। पत्रकारांनी त्यांना विचारलं की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे की नाही आणि तो आर्थिक बॅकफुटला वारंवार जातो आहे, तर तुम्ही कर्जमाफीचा शब्द दिला तो पाळणार आहात का नाही। त्यावर एकनाथराव शिंदे यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की जे काय नुकसान झालं त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कलेक्टरला दिले आहेत आणि राहिला विषय कर्जमाफीचा तर आम्हाला जनतेनं बहुमत दिलेलं आहे, ती आमची जबाबदारी आहे। जनतेने आम्हाला लँडस्लाइड मॅन्डेट दिले असे शब्द त्यांनी प्रयोग केला आणि ते असं म्हणाले की आम्ही लाडकी बहीण आणि इतर विकासाच्या योजना चालवतोय, विकास सुद्धा सुरू आहे आणि हे सगळं करत असताना टप्प्याटप्प्यानं आम्ही करतो आहोत आणि आता सुरुवात झालेली आहे आणि लवकरच कर्जमाफी करू अशा पद्धतीने ते म्हणतायत। परंतु एकनाथराव शिंदे तुम्ही शिवसेनेच्या वतीनं फडणवीसांना आग्रह धरला पाहिजे।